शहाजीराजांनी शहाजहानचा घमंड कसा तोडला, आज आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. जय शिवराय भावांनो, मी प्रदीप जाधव आणि तुम्ही पाहत आहात हिंदवी स्वराज, जिथे आपण चर्चा करतो आपल्या सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची. तर आपण आज हा रोचक इतिहास जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. एकीकडे निजामशाहीमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू होता, तर दुसरीकडे मुघलांचे प्रचंड सैन्य दक्षिणेकडून चाल करून येत होते. कोंडीत सापडलेला मूर्तिजा निजामशहाची परिस्थिती अत्यंत विकट झाली होती. त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्याची दया करून तह केला होता आणि त्याला पर्यायाने निजामशाहीलाही काही काळासाठी जीवनदान मिळाले होते. पण मुघलांचे सैन्य चाल करून येत असल्याची बातमी मिळताच मूर्तिजा अत्यंत घाबरून गेला होता आणि त्याने एक विचित्र निर्णय घेतला. ज्या फतेखानाशी त्याचे जुने वैर होते आणि ज्याला त्याने तुरुंगात टाकले होते, त्यालाच मूर्तिजाने तुरुंगाबाहेर काढले. एवढंच नाही तर त्याला पुन्हा वजीरपदही दिलं गेलं. मूर्तिजाने क्षणात तहाची दिशा बदलली आणि फतेखानाला पुन्हा सत्तेमध्ये आणलं. त्याची ही कसरत पाहून आदिलशहाचे मुत्सदी अक्षरशः थक्क झाले होते, कारण फतेखानाचे या मुत्सद्यांशी आधीपासूनच वाकडे होते. वजीरपद मिळताच फतेखानने शहाजहानशी संधान बांधले आणि थेट कारवाई सुरू केली. त्याने मूर्तिजालाच वेडं ठरवलं आणि त्याला तुरुंगामध्ये टाकलं. एवढ्यावरच तो थांबला नाही. मूर्तिजाच्या विश्वासातील तब्बल 25 वजनदार सरदारांना त्याने एकाच दिवसात ठार केलं होतं. आणि या सगळ्यांचा शेवट तर आणखीनच धक्कादायक होता. 2-4 महिन्यांनी खुद्द बुऱ्हानशहा म्हणजेच मूर्तिजाचाही प्राण घेण्यामध्ये आला. अशा प्रकारे निजामशाहीची सत्ता फतेखानाच्या हातामध्ये आली. पण काही काळानंतर फतेखानाला वाटलं की आता परिस्थिती पूर्णपणे त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. त्यामुळे तो शहाजहानशी उर्मटपणे वागू लागला होता. शहाजहानने त्याचा उर्मटपणा जास्त काळ सहन केला नाही. त्याने लगेच सैन्य पाठवलं आणि फतेखानाला नरम केलं. फतेखानाकडून 8 लाख रुपये नजर घेतले गेले आणि दरवर्षी खंडणी देण्याची अट ठरवण्यात आली होती. अशा प्रकारे निजामशाही मुघलांची मांडलीच बनली. पण शहाजहानचा खरा डाव अजून पुढे होता. निजामशाही आपल्या ताब्यात आल्यानंतर आणि शहाजीराजांना मनसबदार बनवल्यानंतर शहाजहानला वाटलं होतं की आता आदिलशाहीचा केव्हाही फडशा फाडता येईल. पण इथेच शहाजीराजांनी त्यांचा डाव फिसकावला. शहाजीराजांनी मुघलांची मनसब स्वीकारण्यास नकार दिला. मनसबेला लाथ मारून आणि मुघलांशी झालेला तह धाब्यावर बसवून ते आदिलशाहींच्या मुत्सद्यांशी जाऊन मिळाले. आता शहाजहान समोर एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं. शहाजीराजांना कसं थांबवायचं? शहाजहानने आपला प्रचंड सैन्याचे 4 भाग केले. त्यातील एक भाग कुतुबशहाला अडवण्यासाठी पाठवण्यात आला. दुसरा भाग आदिलशहा आणि शहाजीराजांच्या मध्ये घुसवण्यासाठी पाठवण्यात आला आणि उरलेले 2 भाग शहाजीराजांना पूर्णपणे जमीनदोस्त करण्यासाठी वापरण्याची योजना आखली होती. पण शहाजहानचा डाव अत्यंत मोठा होता. कुतुबशहाला एका बाजूने रोखायचं, आदिलशहाला दुसऱ्या बाजूने दबावाखाली ठेवायचं आणि शहाजीराजांना उत्तर, पूर्व आणि दक्षिण अशा 3 दिशांनी घेरायचं. म्हणजे शहाजीराजांसाठी माघारी जाण्याची जागाच ठेवायची नाही. पण शहाजीराजांच्या युद्धाचा अनुभव शहाजहानच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठा होता. कुतुबशहा मात्र लढण्याऐवजी लगेच शरण आला, कारण आदिलशहाच्या जुलमापासून आपली सुटका करणारा एखादा बलाढ्य वाली त्याला हवा होता. त्यामुळे कुतुबशहावर पाठवलेलं मुघल सैन्यही आदिलशहावर पाठवलेल्या सैन्याच्या मदतीला आलं. आता मुघलांचा मुख्य रोख आदिलशहाला पराभूत करण्यापेक्षा शहाजीराजांना दक्षिणेकडून कोंडण्यावर होता. उत्तर, पूर्व आणि दक्षिण तिन्ही दिशांनी शहाजीराजांना घेरण्याचा मुघलांचा बेत होता. म्हणजेच या संपूर्ण मोहिमेचा खरा लक्ष्य कोण होता, तर शहाजीराजे. शहाजहानने ठरवलं होतं की पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अवघ्या 4 महिन्यात ही संपूर्ण मोहीम संपवायची. पण शहाजीराजांनी मुघलांचा हा डाव आधीच ओळखला होता. त्यांना समजलं होतं की शहाजहान आदिलशाही आणि आपल्याला एकमेकापासून वेगळं करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. म्हणून शहाजीराजांनी एक जबरदस्त रणनीती आखली होती. त्यांनी लढाईचं तोंड उत्तरेकडून घेतलं. नगर, चांबारगोंदे, बारामती आणि निरथड या दिशेने पुढे सरकत त्यांनी लढाईंचा मोर्चा दक्षिणेकडे नेला आणि पुढे आदिलशाहीच्या कोल्हापूर, मिरज आणि रायबागपर्यंत आपली मोहीम नेली. याच काळात चांदवडच्या डोंगराजवळील सरहद्दीवर असलेले सुमारे 25 किल्ले त्यांनी एकदम गमावले नाहीत. एक किल्ला योग्य वेळ साधून हळूहळू सोडत ते पुढे सरकत राहिले. त्यांचा उद्देश एकच होता, मुघलांना थेट निर्णायक लढाईत अडकायचं नाही, उलट त्यांना सतत धावायला लावायचं. दरम्यान आदिलशाहीनेही आपली रणनीती वापरली. त्याने शहापूरचे धरण फोडून विजापूरच्या आसपास 20-25 मैलाचा परिसर पाण्याने भरून टाकला होता. त्यामुळे मुघल सैन्याची हालचाल आणखी कठीण झाली होती आणि दुसरीकडे
शहाजीराजांनी मुघल सरदारांना अक्षरशः दमून सोडलं होतं. आदिलशाहीच्या प्रदेशाचा आधार घेत ते सतत हुलकावण्या देत राहिले. मुघल सैन्य एका दिशेने धावून आलं की शहाजीराजे दुसऱ्या दिशेने निघून जायचे. मुघल सरदार एका ठिकाणी पोहोचेपर्यंत शहाजीराजांचा मोर्चा दुसऱ्या ठिकाणी गेलेला असायचा. अशा प्रकारे मुघल सैन्याला सतत दौड करावी लागायची. ते धावले, लढले, पण त्यांना निर्णायक विजय काही मिळेना. 2-2.5 महिने प्रचंड प्रयत्न करूनही शहाजीराजांचे अर्ध्याहून अधिक किल्ले मुघलांच्या हातात पडले नाही. संपूर्ण कोकण प्रांतही त्यांच्या ताब्यात आला नाही. आणखी 1.5 महिना लढूनही ते किल्ले आणि कोकण जिंकता येतील याची मुघलांना खात्री राहिली नाही. आता परिस्थिती अशी झाली होती की शहाजीराजांना पकडण्यासाठी आलेलं प्रचंड मुघल सैन्य थकून भागलं होतं. शेवटी शहाजहानला आपला हा डाव सोडावा लागला. त्याने आपल्या सरदारांना माघारी परतण्याचा आदेश दिला. शहाजीराजांना चारही बाजूने घेरून संपवण्याचा शहाजहानचा डाव होता. पण शहाजीराजांनी थेट मोठी लढाई न देता किल्ले, भूगोल, वेग, हुलकावण्या आणि योग्य वेळ याचा वापर करून मुघल सैन्याला थकवलं होतं. आणि शेवटी शहाजहानच्या प्रचंड सैन्याला माघार घ्यावी लागली. ही केवळ एका लढाईची गोष्ट नव्हती. ही होती अशा सेनानीची रणनीती ज्याने शत्रूंची ताकद पाहून घाबरण्याऐवजी त्याच्या ताकदीचा त्याच्या विरुद्ध वापर केला होता. ते सेनानी म्हणजे शहाजीराजे भोसले. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असाच इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी स्वराज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय, हर हर महादेव.